नमस्कार, सुस्वागतम. आज मस्त शेजवान फ्राईड राईस भरपूर दिवसानंतर बनवला आहे आणि मस्त दह्याची कढी. मस्त पेटपूजा करून झाल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेला निघतो बाहेर जाण्यासाठी. आता मी जिथे जाते तिथे मला लेट नाही होणार, हे तर होऊ शकत नाही. 5 ते 6 मध्ये पोचायचे आणि आता 6ला 10 मिनिटं कमी आहेत, म्हणजे मी कधी पोहोचणार माहीत नाही यार. का मी लेट होते? एवढं मात्र खरं आहे की माझी स्पीड आता मला भयानक पद्धतीने वाढवावी लागणार आहे. पण त्यापूर्वी मुंबई सेंट्रलला उतरून ही जी बिल्डिंग दिसते ना राव, असली मोठी आणि मस्त एकदम बुलंद आवाज, त्याप्रमाणे बुलंद बिल्डिंग आहे यार. असं स्टेशन असेल ना तर अजून काय पाहिजे. एकदम कलरफुल आहे, म्हणजे मला ना अशा कलरफुल गोष्टी खूप जास्त आवडतात. या सगळ्या गोष्टी तर जागच्या जागेत, पण आपण पहिले आपल्या स्पीडवर फोकस करूया. एक काका आता क्रॉस करताना एरू काढायला कसं एरू असं करून दाखवत होते. बापरे. आणि आमच्या मागे काच पण होती, डोक्याला वगैरे लागली असती. बरोबर आहे त्यांचं, तेवढी काय घाई आहे गाडीवाल्यांना. सो फायनली माझं काम एकदम डन झालेलं आहे. तुम्हाला जर ट्रेन रिकामी दिसत असेल तर घाबरू नका. ही आहे भाईंदर ट्रेन, कारण विरार ट्रेनला आपण चढणं म्हणजे अवघडच. पण रिकाम्या जागा भरा त्या पद्धतीने ही ट्रेन सुद्धा भरली जाणार आहे. आपण मस्त खिडकीच्या बाजूला उभे आहोत, निवांत एकदम. खरंच म्हणजे ही ताई आहे ना एकदम भारी होती राव. तिने मला आहे ना जवळजवळ 2 स्टेशन येईपर्यंत बसायला दिलं. म्हणजे भले लोक भी है इस दुनिया में, याचा प्रत्यय मला आज आला. हा, हे मात्र खरं आहे, जितके आपण आतमध्ये जाऊ ना तितकं बाहेर पडायला सुद्धा दिक्कतों का सामना करना पडेगा. बट डोंट वरी, कोई ना, माझ्या पुढे सगळेजण ऑलमोस्ट मीरारोलाच उतरणारे होते आणि ट्रेन आहे भाईंदर, त्याच्यामुळे टेन्शन नाही ना. मस्त टेन्शन दिसतं चेहऱ्यावर, बट इट्स ओके. घसा ऑलमोस्ट डेड होत आला, त्याच्यामुळे म्हटलं जरा उसाचा रस पिऊन घेऊ. आईस खाल्ला की त्रास होतो. आता तसं मला घरी जाऊन काही जेवण वगैरे करायचं नाहीये, म्हणून निवांत स्टेशन पासून चालत घरी गेले. घरी दुपारचं जेवण होतं तेच खाल्लं. अरे घे ते दाबून लाटणीनी. नाही, माझी ताकद तेवढीच आहे. कोणाला कशाचं? मंदारला दात घासायचं. हे काय एवढं भरमसाठ आलंय? मग ते तसं दाबणार तर होणार ना, एक हाताने दाबणार एका ह्याच्याने केलं तरी पण होतं ना. ते. तेवढं नाही, माझ्यात कॅल्शियम कमी आहे. थोडं किचनवरचं वगैरे आवरून झाल्यानंतर भाऊ चक्क मम्मीचे केस सुकवतोय. हा, तर ही काही वेगळी गोष्ट नाहीये, आपल्याकडे अशा गोष्टी घडू शकतात. साथी हात बटाना तेच झालंय. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.